नमस्कार श्रोते. गेल्या वेळी आपण बालकांडातल्या 6व्या सर्गातल्या 3ऱ्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 4थ्या श्लोकापासून सुरुवात करूया. यथा मनुर्महातेजा लोकस्य परिरक्षिता तथा दशरथो राजा वसन जगत अपालयत. तर इथे परिरक्षिता असा शब्द आलाय. रक्षिता आपल्याला माहिती आहे, रक्ष धातूचं कर्तरी नाम आहे. रक्षिता म्हणजे रक्षण करणारा. परिरक्षिता म्हणजे संपूर्णपणे आणि सर्व बाबतीत रक्षण करणारा. परी हा रक्ष या धातूला लागलेला उपसर्ग आहे. उपसर्गेण धात्वर्थाः बलाद अन्यत्र नीयते. तसं इथे झालेलं आहे की रक्ष याचा अर्थ परीने आणखीन थोडा विशेष झाला. तर यथा म्हणजे ज्याप्रमाणे महातेजा मनुः, महान तेजस्वी मनु म्हणजे मनुष्य जातीचा पहिला माणूस, मनुष्य जातीतला पहिली व्यक्ती, तिने जसं किंवा ती व्यक्ती जशी लोकाचं म्हणजे ह्या सगळ्या जगाचं संपूर्णपणे आणि प्रत्येक बाबतीत सगळ्या बाबतीत रक्षण करत असे, त्याप्रमाणे तथा हा दशरथ राजा जगाचं रक्षण करत होता. अपालयत, दोन वेगवेगळे धातू वापरलेत. पालन करणे म्हणजेही रक्षण करणे, पाल याचं रक्षण करणे असा अर्थ होतो. रक्ष याचाही तसाच अर्थ आहे. आता इथे वसन हा शब्द आहे. वसन म्हणजे वस धातूचं वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण करताय, त्यामुळे प्रथमेचं एकवचन. त्या वसनचा संबंध कुठे जोडायचा? अर्थातच आपल्याला त्यासाठी अयोध्यापुरीत राहणारा असा त्याचा अर्थ करायला लागतो. म्हणजे जसा महान तेजस्वी मनुराजा सगळ्या जगाचं रक्षण करत होता सगळ्या बाबतीत आणि संपूर्णपणे, तसा हा दशरथ राजा आपल्या अयोध्या नगरीत राहून जगाचं पालन करत होता. तेन सत्याभिसंधेन त्रिवर्गम अनुतिष्ठता पालिता सा पुरी श्रेष्ठा इंद्रेण इव अमरावती. त्या तेन म्हणजे इथे दशरथेन, आता पालिता हे कर्मणी रूप इथे वापरलेलं आहे. पाल या धातूचं वरती अपालय ते कर्तरी होतं. पालिता म्हणजे भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, प्रथमेचं एकवचन आणि स्त्रीलिंगी आहे, अयोध्येचं विशेषण आहे. ज्याप्रमाणे इंद्रेण इव अमरावती आहे, ज्याप्रमाणे इंद्रानं अमरावतीचं रक्षण करावं, आपल्या राजधानीचं रक्षण करावं, त्याप्रमाणे त्या दशरथ राजाने त्या पुरीचं रक्षण केलेलं होतं. आणि ती पुरी कशी? श्रेष्ठा, अतिशय श्रेष्ठ अशी अयोध्या नगरी, तिचं त्यांनी रक्षण केलेलं होतं, तो रक्षण करत होता. आणि तेनं त्या दशरथ राजासाठी दोन विशेषणं वापरलेली आहेत. सत्याभिसंधेन आणि त्रिवर्गम अनुतिष्ठता. अभिसंध म्हणजे प्रतिज्ञा, दिलेलं वचन. सत्याभिसंधेन म्हणजे जो आपण दिलेला शब्द, आपण दिलेलं वचन नेहमी खरं करायचा, त्याच्याशी प्रामाणिक असायचा, कुठेही अनृत नव्हतं त्याच्यात, असा तो सत्याभिसंध राजा. आणि त्रिवर्गम अनुतिष्ठता, मगाशी आपण जसं पाहिलं की उपसर्गाने अर्थ बदलतो. स्था धातूचा अर्थ उभं राहणं, राहणं असा आहे. त्याला अनु हा उपसर्ग लागल्यावर अनुस्था, त्याचा सचा ठ होतो, अनुष्ठा, आणि त्याचा अर्थ होतो पालन करणारा. इथे पालन करणं हे रक्षण या अर्थाने नाही आहे. आपण जसं म्हणतो की त्याची अंमलबजावणी करणारा, ती कार्यवाही करणारा, त्या अर्थाने इथे अनुतिष्ठता म्हणजे अंमलात आणणारा. काय अंमलात आणणारा? त्रिवर्गम. आता त्रिवर्गम म्हणजे 3 गोष्टी. कुठल्या? धर्म, अर्थ आणि काम. या त्रिवर्गाचं पालन करणारा. म्हणजे तो धर्माने वागणारा तर होताच, राजा आहे, राज्याचं संरक्षण करायचं आहे, त्याच्यासाठी धन लागणारे, त्यामुळे तो अर्थाचंही पालन करत होता. अर्थ हा पुरुषार्थ, त्याचंही तो पालन करत होता.
आणि काम. आपण मागे पाहिलंय, मला आठवत नाही मागे पाहिलंय का नाही, पुढे येईल. काम म्हणजे इच्छा, सगळ्या इच्छा स्वतःच्या इच्छा पुऱ्या करत होता. आणि रामायणात आपल्याला पुढे दिसून येईल की स्वतःची सगळी आकांक्षा, स्वतःच्या सगळ्या इच्छा ह्या पुरं करणं हे स्वतःसाठीचं ऋण आहे. आणि त्याचा काय अर्थ आहे तो आपण त्यावेळी बघूया. तर अशा त्या राजाने त्या श्रेष्ठ नगरीचं म्हणजे अयोध्येचं इंद्राने आपल्या अमरावतीचं करावं तसं रक्षण केलेलं होतं. तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः नराः तुष्टा धनैस्वैस्वैर अलुब्धाः सत्यवादिनः. आता अयोध्या नगरीचं वर्णन संपलं. आता त्याच्यातल्या लोकांचं वर्णन आता कवी करतायत. त्या श्रेष्ठ नगरीत तस्मिन् पुरवरे, सप्तमीचं एकवचन आहे. लोक कसे होते? नराः हृष्टाः, अतिशय आनंदी असायचे. धर्मात्मानः, धर्माचं पालन करायचे. बहुश्रुताः, ते विद्वान होते. आता इथे बहुश्रुतम येन सहा, ज्यांनी खूप ऐकलेलं आहे त्याला विद्वान म्हणतात. आपल्या परंपरेत ऋषींनी वेद हे सुद्धा ऐकले किंवा पाहिले. त्यामुळे त्याचा अर्थ असा की त्यांना सुचलं, ते कोणीतरी दैवी वाणी होती आणि ती त्यांनी ऐकली, हा एक अर्थ झाला. त्यामुळे वेदांना आपण श्रुती असं म्हणतो. याच्यात एक प्रकारे ज्याला सुचतं त्याची ही नम्रता त्याच्यातनं दिसते की हे माझं नाही, हे त्या कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा आहे, हा भाव त्यातनं व्यक्त होतो. दुसरं असं की बहुश्रुत, भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं खूप महत्व आहे. सगळी विद्या गुरुकडनं घेताना त्याचा आपल्याला जास्त लाभ होतो अशी एक कल्पना आहे. कारण गुरु त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभवही त्यातनं सांगत असतात आणि ते आपण ऐकून घेतो, ते ऐकत असतो. त्यामुळे सुद्धा बहुश्रुत म्हणजे अतिशय ज्यांनी ज्ञान मिळवले असे ते लोक होते. स्वैस्वैही धनैही तुष्टा, ते आपापल्या धनांमुळे समाधानी होते. आता हे असं का म्हटलं? कारण कोणालाही दुसऱ्याच्या धनाविषयी असूया नव्हती, ह्याचा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे असूया हे सगळ्या अनर्थांचं मूळ आहे की दुसऱ्याला ते मिळालं म्हटल्यावर आपल्या मनात तर वाईट भावना निर्माण होतातच, शिवाय दुसऱ्या माणसाला त्रास देण्याची पण इच्छा निर्माण होते, लुबाडण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की स्वैही स्वैही धनैही तुष्टाः. आता इथे तुमच्या लक्षात येईल स्वैरलुब्धाः, हा जो शब्द आहे तो कदाचित कोणी स्वैराहाच लुब्धाहाच असाही करू शकतील. याच्यात दोन निकष आहेत. एक म्हणजे हा अनुष्टुप छंद हे आपण पाहिलं, त्यामुळे पाद तुटणार तो 8 अक्षरांना. तो कसा तुटतो? नरास तुष्टा धनै स्वै स्वैही, तो स्वैर येतो तिथे संधीने. आणि मग अलुब्धाः सत्यवादिनः. त्यामुळे जे नव्याने संस्कृत शिकतात त्यांना संधी ही फार मोठी समस्या असते, ते निश्चितच. म्हणजे तुम्हाला संदर्भ माहीत असणं ह्याच्यामुळेच तुम्ही शब्द तोडू शकता. नाहीतर इथे स्वैर लुब्धाः, याचं स्वैराहा लुब्धाः केलं तर चुकीचं काहीही नाहीये, पण ह्या संदर्भात मात्र ते पूर्णतया चुकीचं आहे. आणि ते कसे होते? अलुब्धाः, त्यांना काहीही लोभ नव्हता. अर्थातच आहे, समाधानी होते, आनंदी होते, त्यामुळे लोभाचा प्रश्नच येत नाही. जशी असूया तसंच असूयाचं पुढची पायरी लोभ असते. आणि कसे होते? सत्यवादिनः, नेहमी खरं बोलणारे होते. रामायणात आपल्याला कोणीतरी हा अभ्यास करायला पाहिजे. सत्य हा शब्द किती वेळा येतो हे बघायला पाहिजे. सत्यवादीन, सत्यसंध, सत्यवचनी अनेको वेळा येतो आणि त्याचं महत्व आपण नंतर बघूया. आणखीन कसे होते ते लोक? नाल्पसन्निचयः कश्चित आसीत् तस्मिन् पुरोत्तमे कुटुंबी
यो हि असिद्धार्थो अगवाश्व धनधान्यवान. तस्मिन पुरोत्तमे, त्या श्रेष्ठ नगरामध्ये. आता तुमच्या लक्षात आलं असेल, संस्कृतमध्ये पुर म्हणजे पण नगर आणि पुरी म्हणजे नगरी, दोन्ही शब्द येतात. तस्मिन पुरोत्तमे, त्या श्रेष्ठ नगरीत, न कश्चित. आता कहा म्हणजे किम, याची सगळी रूपं तिन्ही चालणारी ही प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. कहा आसीत, कोण होता तिथे. कश्चिद आसीत, कहाच्या कुठल्याही रूपाला, किमच्या कुठल्याही रूपाला चित, चन आणि अपी असे लागले की त्याचा कोणी एक असा अर्थ होतो. आसीत कश्चित तस्याम नगर्याम, होता एक माणूस. आपण म्हणतो ना, एका नगरीत एक माणूस राहत होता, त्यावेळी कश्चित असं येतं. आता इथे न कश्चित आहे. जेव्हा कश्चितचा उपयोग न बरोबर होतो तेव्हा कोणीही नाही असा त्याचा अर्थ होतो. मग काय झालं? तस्मिन पुरोत्तमे न कश्चित अल्पसन्निचयः आसीत, म्हणजे कोणाकडेही काही कमी आहे. सन्निचय म्हणजे साठा, साठा असा अल्प आहे, म्हणजे कोणाकडेही कुठल्या गोष्टीची ददात आहे असं नव्हतं. तसंच पुढे काय म्हणतात ते, या कुटुंबी, म्हणजे ज्याला कुटुंब आहे, ज्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आहे, जबाबदारी स्वीकारलेली आहे बायका मुलांची, आणि जो असिद्धार्थ आहे. सिद्ध अर्थ म्हणजे ज्याचे सगळे अर्थ म्हणजे हेतू, कार्य ही सगळी सफल झालेली आहेत. असिद्धार्थ म्हणजे ज्याच्या सगळ्या आकांक्षा, कर्तव्य पुरी झालेली नाही आहेत. तर त्या पुरीमध्ये, त्या नगरामध्ये कोणीही असं नव्हतं की ज्याचे सगळी कार्य त्यांनी पुरी केलेली नाहीत, सगळे हेतू साध्य केलेले नाहीत. आणि कसं? अगवाश्व धन धान्यवान. आता इथे असा कोणीही नव्हता, हे सगळं आपल्याला अध्यारूत घ्यायला पाहिजे. न कश्चित अगवाश्व धनधान्यवान, कोणीही असं नव्हतं की ज्याच्याकडे गौ म्हणजे गाई, अश्व, गौ आणि अश्व याचा संधी झाला गवाश्व. अश्व म्हणजे घोडे, धन म्हणजे संपत्ती, आणि धान्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची धान्य. हे कोणाकडे नाहीत, एखाद्याकडे नाहीत असं कोणीही नव्हतं. म्हणजे सगळ्यांकडे भरपूर धन होतं, भरपूर प्राणी होते, पाळीव प्राणी होते, आणि धान्यही होतं. कामी वा न कदर्यो वा नृशंसः पुरुषः क्वचित द्रष्टुम शक्यम अयोध्यायाम नाविद्वान न च नास्तिकः. आता त्या अयोध्या नगरीत, पुन्हा सप्तमी एकवचन आलं. अयोध्यायाम द्रष्टुम न शक्यम, अयोध्येत पाहणंच शक्य नव्हतं, असं दिसणंच शक्य नव्हतं. काय दिसणं शक्य नव्हतं? कामी. आता आपण मगाशी पाहिलं की काम हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे, पण जर तो मर्यादेत असला तर तो पुरुषार्थ आहे. जास्त म्हणजे जो एखादा माणूस कामासक्त म्हणतो आपण, तसा कोणीही कामी नव्हता. कदर्यही नव्हता. कदर्य म्हणजे कंजूष, चिक्को, किंवा नृशंस. अनृशंस हा शब्द आपल्याला माहिती आहे, हा बऱ्याच वेळा आलेला असतो. अनृशंस्यम हे नाम पण येतं. इथे नृशंस आहे. नृशंस म्हणजे दुष्ट. कोणीही कामासक्त नव्हता, कंजूष नव्हता, दुष्ट नव्हता. असा नव्हता ते कसे सांगतायत? असा माणूस अयोध्येत दिसणं शक्य नाही. आणखीन कुठलं? अविद्वान न द्रष्टुम शक्यम, कोणीही ज्ञान नसलेला, न शिकलेला असा माणूस, अडाणी माणूस दिसणं शक्य नव्हतं, आणि नास्तिक माणूस हे दिसणं शक्य नव्हतं. आता नास्तिक या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक आपल्याला जो नेहमी माहिती आहे तो अर्थ, नास्तिक म्हणजे जो देव नाही, न अस्ति देवः असं म्हणतो तो, म्हणजे ज्याचा देवावर विश्वास नाही असा.
दुसरा परंपरेत नास्तिक याचा अर्थ असा आहे की ज्याला वेद हे प्रमाण आहेत हे मान्य नाही, जो वेदांचं प्रामाण्य मानत नाही, वेदांना प्रामाण्य आहे हे ज्याला मान्य नसतं तो नास्तिक. तर या दोनही प्रकारे त्या नगरीत कोणी नास्तिक नव्हता. पुढे सर्वे नराश्च नार्यश्च धर्मशीलाः सुसंयताः मुदिताः शीलवृत्ताभ्याम महर्षयः इव अमलाः. तर त्या नगरीतले सर्वे नराश्च नार्यश्च, आता तुमच्या लक्षात येईल हे सगळ्या प्रथमेची बहुवचन आहेत. सगळी पुरुष आणि सगळ्या स्त्रिया, सगळे स्त्री पुरुष कसे होते? धर्मशीलाः. मराठीत आपण शील म्हणजे चांगलं वर्तन असं म्हणतो. संस्कृतमध्ये शीलयती, शीलयती हा धातू आहे, म्हणजे धर्मम शीलम यस्य सह असा तो सोडवला जात नाही. धर्मम शीलयती म्हणजे जो धर्माचं आचरण करतो तो धर्मशील. म्हणजे सगळेजण धर्मानी वागणारे होते. शिवाय सुसंयत, संयत म्हणजे ज्यांचा आपल्या सगळ्या वर्तनावर ताबा आहे असे, आणि त्यातून ते सुसंयत अतिशय उत्तम प्रकारे ताबा असलेले होते सगळ्या विकारांवर आणि विचारांवर. शिवाय शीलवृत्ताभ्याम मुदिताः. शील म्हणजे आपण इथे मगाशी पाहिलं तसं उत्तम आचरण, पुन्हा पुन्हा जे केलं जातं ते शील, म्हणजे उत्तम आचरण, आणि वृत्त म्हणजे वर्तन, यामुळे ते नेहमी आनंदी असायचे. आणि त्याच्यासाठी कोणासारखे? अमलाः महर्षयाः इव. दोन्ही प्रकारे घेता येईल. म्हणजे जे निर्मळ असे महर्षी असतात, ज्यांच्या मनाला कुठल्याही मळाचा, कुठल्याही वाईट गोष्टीचा स्पर्श झालेला नसतो, अशा उत्तम ऋषींसारखे ते होते असंही म्हणता येईल. किंवा महान ऋषींसारखे ते निर्मळ होते. त्यांना कशाचाही लेप नव्हता, कुठलीही वाईट गोष्ट त्यांना चिकटलेली नव्हती, निर्मळ मनाचे होते. ना कुंडली ना मुकुटी ना सग्वी नाल्पभोगवान नामृष्टो नानुलिप्तांगो ना सुगंधश्च विद्यते. हे सगळं अयोध्या नगरीतल्या पुरुषाचं वर्णन आहे. कसे होते ते? आणि हे सगळं न द्रष्टुम शक्यम याच्याशी जोडायला हवे आपल्याला. न आहेच इथे, द्रष्टुम शक्यम हे वरच्या वाक्याशी जोडायचंय. कसं होतं? अकुंडली न द्रष्टुम शक्यम. कोणाच्याही कानात कुंडल नाही असं दिसणं अशक्य होतं. आपल्याला माहिती आहे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की कान टोचलेलं असणं, आणि कान टोचल्यावर त्याच्यात कुंडल असणं. आणि हा सगळा शृंगार आहे, पण या शृंगाराचा अर्थ असा आहे की सुसज्ज असणार. आणि आपल्याला माहिती आहे आपण नवे कपडे घातले की आपल्या भावनाही प्रफुल्लित असतात. त्यामुळे हा सगळा जो आपण ज्याला म्हणतो की वेशभूषा आहे, म्हणजे वेशही आहे भूषाही आहे, त्याला त्या दृष्टीने महत्व आहे की तुमच्या भावना त्यामुळे प्रफुल्लित राहतात. तर त्यामुळे ज्याच्याकडे कुंडल नाही असा कोणीही नव्हता, कोणी दिसणं शक्य नव्हतं. ज्याच्या डोक्यावर मुकुट नाही, अमुकुटी, न मुकुटो विद्यते यस्य, तो अमुकुटी. ज्याच्याकडे मुकुट नाही असाही कोणी मिळणं शक्य नव्हतं, दिसणं शक्य नव्हतं. न अस्रग्वी, स्रग म्हणजे माळा, हार म्हणा, किंवा सोनं मोती फुलं कशाचेही हार असतील, तर गळ्यात काही नाही, गळ्यात हार नाही असा कोणीही दिसणं अशक्य आहे. न अल्पभोगवान. आता इथे पुन्हा भोग म्हणजे मर्यादेतले भोग, मर्यादेतली सुख, हा अर्थ घ्यायलाच पाहिजे. कोणाकडेही अशी आवश्यकते जे भोग आहेत ते त्याच्यात कुठे ददात आहे असं नव्हतं. न अमृष्टो, मृष्ट म्हणजे साफ करणे, म्हणजे कोणीही स्वच्छता केलेली नाही असा कोणीही नव्हता. स्वच्छता ही आपली मूलभूत गरज, म्हणजे उठल्याबरोबर हात तोंड धुणे, स्नान करणे, हे असं केलेलं नाही असा कोणी नव्हता. आणि नंतर काय आहे पुढची? न अनुलिप्तांग. पूर्वीच्या काळी आपल्याला म्हणजे भारत हा उष्ण प्रदेश आहे,
त्यामुळे त्यावेळी बऱ्याच अंशी बरेच लोक आपल्या अंगाला चंदनाचे पट्टे ओढायचे, काही जण भस्माचे पट्टे ओढायचे, त्यामुळे थंड राहायचं. त्यामुळे असं ज्यांनी स्वतःच्या शरीराला अनुलेपन चांगल्या सुगंधी द्रव्यांचा लेप लावलेला नाही असा कोणीही तुम्हाला दिसणंच अशक्य आहे, दिसणं शक्य नाही. आणखीन कोण? न असुगंधश्च विद्यते, हे आपल्याला विद्यते हे आपलं इथे क्रियापद आहेच, म्हणजे आपल्याला द्रष्टुम शक्यमकडे जायलाच नको. न विद्यते न विद्यते नव्हता, असं आपल्याला इथे सरळ सरळ करता येतं. कोणीही असुगंध नव्हता म्हणजे ज्यांनी स्वतःला म्हणजे एक दोन्ही प्रकारे हे करता येईल की कोणाला दुर्गंधी येत होती असा कोणीही तिथे नव्हता, हा एक अर्थ होईल. आणि उत्तम प्रकारचे अत्तर किंवा सुगंध ज्यांनी लावलेले नाहीत असंही कोणी नव्हतं. नामृष्ट भोजी नादाता नाप्यनंगद निष्कद्रुप ना हस्ताभरणो वापी दृश्यते नापी अनात्मवान. आता इथे क्रियापद आहे दृश्यते, उघडच आहे, दृश्य धातूचं, कर्मणी तृतीय पुरुषी एकवचन. न दृश्यते कोणीही दिसला नसता. कोण कोण दिसलं नसतं? अमृष्ट भोजी, मगाशी आपण पाहिलं नामृष्टो म्हणजे स्वच्छता केलेला, म्हणजे मृष्टभोजी म्हणजे स्वच्छ जेवण जेवणारा. न अमृष्ट भोजी म्हणजे कोणीही काही अस्वच्छ जेवण, ज्याच्यात काही पडलेलं आहे, जे शिळं आहे, जे खराब झालेलं आहे, असं खाणारा कोणीही तिथे दिसणार नाही, दिसत नव्हता. न आदाता, कोणी आदाता, आदा म्हणजे घेणारा. काही आता इथे आदाता म्हणजे दिल्या घेतल्याशिवाय तर व्यवहार चालतच नाही, पण आदाता म्हणजे एकतर दुसऱ्याचं घेणारा हा अर्थ, किंवा जास्त घेणारा, जास्त मागणारा, असा कोणीही दिसणार नाही, दिसायचा नाही. आणखीन कसा? न अपि अनंगद निष्कद्रुप, इथे या अपीचा अर्थ आहे आणि शिवाय. आणि शिवाय कसा दिसला नसता? ज्याच्याकडे अंगद म्हणजे बाहूवर घालायची भूषणं नाहीत, आणि निष्क म्हणजे धन नाणी नाहीयेत, असाही कोणी दिसत नव्हता. न अहस्ताभरण हा दृश्यते, मगाशी आपण पाहिलं बाहूंवर अलंकार आहेत अंगदमध्ये, तसं हस्ताभरण हा म्हणजे हातात कोणाच्या कडं नाही. आभरण म्हणजे अलंकार, पूर्वी लोक सोन्याची कडी घालायचे हातात, असा हातात कडा किंवा कडं नाही असाही कोणी दिसत नव्हता. आणि अनात्मवान, आत्मवान हा शब्द सुद्धा रामायणात अनेको वेळा येतो. आत्मवान म्हणजे ज्याचा स्वतःवर ताबा आहे, स्वतःचा स्व त्याच्या ताब्यात आहे, स्वतःच्या हातात आहे. न अपि अनात्मवान, आणि शिवाय कोणीही स्वतःवर ताबा नसलेला तिथे दिसत नव्हता, दिसत नसे. यादी पुढे चालूच आहे. नानाहिताग्निः नायज्वा विप्रो नापि असहस्रदः कश्चित आसीद अयोध्यायां न च निर्वृत्त संकरः. आता इथे न आसीत आणि म्हणजे कोणीही नव्हता, आणि त्याच्या पुढे कोण कोण नव्हतं त्याची यादी येते. न अनाहिताग्निः आसीत, आधा म्हणजे ठेवणे, त्याचं भूतकालवाचक विशेषण होतं आहित म्हणजे ठेवलेला. आहिताग्निः म्हणजे ज्यांनी अग्नी ठेवले आहेत, म्हणजे ज्यांनी अग्नींची स्वतःच्या घरात प्रतिष्ठापना केलेली आहे. आता नेहमीच अग्नीचे प्रकार असतात. नेहमी आपण जो स्वयंपाकाला अग्नी वापरतो, प्रकाशाला पूर्वी वापरायचे, तो लौकिक अग्नी. त्याच्यानंतर थोडंसं जो त्याच्यापेक्षा जास्त मिळवू शकतो तो एक गृह्याग्नीची स्थापना करतो, ज्याला रोज काहीतरी थोडासा भात शिजवून त्याच्यावर तूप घालून त्याच्या आहुती द्यायच्या असतात. त्याच्यापेक्षा जो आणखीन श्रीमंत असतो, तसंच प्रौढ झालेला असतो, ज्याला काही जबाबदाऱ्या नसतात, तो माणूस श्रौताग्नींची म्हणजे आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी ह्यांची स्थापना करतो. मी असं का म्हटलं की ज्याच्या जबाबदाऱ्या संपल्या
कारण हे 3 अग्नी जर तुम्ही स्थापन केलेत तर तुम्हाला घरातनं बाहेर पडण्यावर खूप नियंत्रण येतं. म्हणजे रोजच्या सकाळ संध्याकाळ आहुती द्यायच्या असतात. एकदा तुम्ही अग्नीची स्थापना केलात की तुम्हाला सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करावं लागतं. आणि नाहीतर तुम्हाला जेव्हा बाहेर पडायचं असेल तेव्हा कोणाची तरी नेमणूक तरी करावी लागते, स्वतःच्या मुलाची म्हणा, आणखी कोणाची म्हणा, किंवा संविधानमध्ये तो अग्नी बरोबर घेऊन जाऊन जिथे कुठे असाल तिथे सकाळ संध्याकाळ त्या अग्नी संविधानपासनं अग्नी निर्माण करून त्याच्यात आहुती द्यावी लागते. त्यामुळे ज्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, ज्यांना फारसं बाहेर जावं लागत नाही, आणि तसंच रोजचं दूध सुद्धा आणि तूप हे सगळं आहुती देण्याची, म्हणजे स्वतःकडे गाय आहे निदान अशी जेवढी ऐपत असेल त्यांना ते 3 अग्नी स्थापन करता येतात. त्यामुळे कोणीने अग्नी ठेवलेला नाही असा कोणीही तिथे नासीत, कोणीही तिथे नव्हता. याच्यातनं हे पण सांगितलेलं आहे की एकतर धार्मिक होते, अग्नींची स्थापना केलेली होती, आणि ते अग्नी त्यांचं सगळं क्रियाकर्म रोजचं करू शकण्या इतकी त्यांच्याकडे संपत्ती होती. या सगळ्या अर्थांनी तो अनाहिताग्नी न आसीत हा शब्द, हे वाक्य महत्वाचं आहे. पुढे काय आहे? अयज्वा. आता मगाशी पाहिली ती ही रोजची आपली आहुती झाल्या. यज्वा हा शब्द यज धातूपासून आहे, जो यज्ञ करतो. जो यज्ञ करत नाही असा कोणीही नव्हता. आपण मगाशी पाहिलं की एकदा तुम्ही ते 3 अग्नी स्थापन केलेत की तुम्हाला इष्टी जरी करायची असली तरी दर 15 दिवसांनी कोणातरी एका विद्वान ब्राह्मणाला बोलवून त्याच्याबरोबर तो याग करून त्याचे काही सहकारी असतात त्यांना एकत्र घेऊन त्यांना जेवण देण्या इतकी, आणि आहुती आणि तूप हे अतिशय महत्वाचं आहे. तूप महत्वाचं आहे कारण ते कधीही शिळं होत नाही ह्या दृष्टीनेही आहे, आणि कोरडा हवी कधीही दिला जात नाही. भाताची आहुती असली तरी भातावर तूप घातलं जातं. पुरोडाशाची म्हणजे एक प्रकारची भाकरी म्हणा, त्याची आहुती असली तरी सुद्धा त्याच्यावर तूप घातलं जातं. असा कोणीही नव्हता की जो असे यज्ञ, अशा प्रकारच्या इष्टी किंवा यज्ञ करत नव्हता. त्याच्यातनं पुन्हा मगासारखं आहे, एकदा अग्नी स्थापन केले की जे समृद्धी सुचवली जाते तीच या अयज्वामधनंही न अयज्वा असी, त्याच्यातनंही नगरीत समृद्धी होती हे सुचवलं जातं. आणि हे कोण करायचं? विप्र म्हणजे ब्राह्मणच, पण त्याच्यात सुद्धा असं आहे की जो जन्मल्यावर सगळे खरं एक प्रकारे शूद्रच असतात, मग त्यांच्यावर संस्कार झाले की म्हणजे उपनयन झालं की त्यांना द्विज म्हणतात, आणि पुढे विद्वत्तेमुळे त्यांना विप्र म्हणतात. त्यामुळे विप्र म्हणजे विद्वान ब्राह्मण. विद्वान ब्राह्मण ते सुद्धा कसे? हे न अनाहिताग्नी न अग्नी अयज्वा असे कोणीही नव्हते, आणि न अपि असहस्रदहा. हजारोंनी, आता 1000 हा नेमका आकडा धरायचा नाही. संस्कृतमध्ये असे येतात शेकड्यांनी, हजारांनी, त्याचा अर्थ फक्त भरपूर असा घ्यायचा. भरपूर दान करत नाहीत असे विप्र तिथे नव्हते. आणि कसा? पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे. न कश्चित अयोध्यायाम निर्वृत्त संकरः आसीत. रोटी बेटी व्यवहार हे फार महत्वाचे असतात जात आणि वर्ण पाळण्यामध्ये. आता सध्याच्या बाबतीत हे विधान लागू नये, हे आपली त्यावेळच्या संस्कृतीचं वर्णन आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे ब्राह्मणांनी खालच्या जातीशी लग्न करणं, खालच्या जातीतल्या मुलीशी लग्न करणं, किंवा उलट, ह्या गोष्टींना फार महत्व होतं. गीतेतला श्लोक प्रसिद्ध आहे की संकराची भीती वाटते अर्जुनाला, आणि त्या संकरामुळे संकरो नरकायैव, असा संकर जर झाला तर तो केवळ नरकाला कारणीभूत होतो असं तो म्हणतो, त्यामुळे तो युद्ध करायला तयार नाहीये. तर त्या अयोध्या नगरीचं वैशिष्ट्य असं होतं की न कश्चित निर्वृत्त संकरः आसीत. सम अधिक क्रू या धातूचं एक विशेषण आहे. आत्ता आपण पाहिलं की सम हा नेहमी योग्य किंवा उत्तमपणे अशा आणि एकत्र या अर्थाने येणारा उपसर्ग आहे. क्रू म्हणजे कर्ण. संक्रू हे जेव्हा नको त्या पद्धतीने केलेलं असेल तेव्हा त्याचा संकर असा शब्द तयार होतो.
म्हणजे नको असलेलं मिश्रण. त्यामुळे ज्यांनी असं नको असलेलं मिश्रण केलेलं नाहीये असा कोणीही तिथे नव्हता संकर केलेला. पण हाच अर्थ जेव्हा उत्तम पद्धतीचं मिश्रण, उत्तम पद्धतीची कृती, योग्य प्रकारची कृती अशा अर्थाने येतो तेव्हा एक स जास्त येतो. आणि काय रूप होतं? संस्कार. तर त्यामुळे तिथे सगळे सुसंस्कृत होते, संस्कार होते तिथे. संकर कोणीही करत नव्हता. स्वकर्मनिरता नित्यं ब्राह्मणा विजितेंद्रियाः दानाध्ययनशीलाश्च संयताश्च प्रतिग्रहे. तिथले ब्राह्मण हे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातला संघर्ष हा अतिशय म्हणजे काय म्हणायचं त्याला अनादी काळापासून दिसतो वर्चस्वासाठी. आणि फक्त भारतात नाही, जगभर दिसतो. ब्रिटिश म्हणजे रोमन साम्राज्य, रोमन कॅथॉलिक धर्म आणि इतर देश यांच्यातला जो झगडा आहे राजसत्ता आणि धर्मसत्ता हाही तुम्हाला इतिहासात बघायला मिळेल. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की तिथले ब्राह्मण, म्हणून ब्राह्मण पहिले घेतले. आणि ब्राह्मणांच्या वर्तनावर समाजाचं वर्तन अवलंबून असतं. एक प्रकारे ते धार्मिक नेते असतात. तिथले ब्राह्मण कसे होते? नित्यम स्वकर्म निरताः. ते नेहमी स्वतःची जी कर्तव्य आहे त्याचं पालन करणारे होते. आणखीन विजितेंद्रियाः. मगाशी आपण आत्मवान हा शब्द पाहिला, स्वतःवर ताबा असलेले. आता इथे ज्यांनी इंद्रियांना जिंकून घेतले, ज्यांचा इंद्रियांवर ताबा आहे, म्हणजे मनाला येईल तेव्हा खाल्लं, मनाला येईल तितकं खाल्लं, मनाला वाटेल तेव्हा झोपलं, असंही कुठेही नव्हतं. सगळ्या इंद्रियांवर त्यांचा ताबा होता. योग्य वेळी योग्य गोष्टी योग्य प्रमाणात करणं याचा ते अवलंब करायचे. आणखीन कसे होते? दानाध्ययनशीलाश्च. दान आणि अध्ययन ह्यांचा आपण मगाशी पाहिलं. दानमच अध्ययनमच दानाध्ययने शीलयति इति दानाध्ययनशीलः. जो नेहमी दान आणि अध्ययन यांचं पालन करतो असे ते सगळे ब्राह्मण होते. आणि संयताश्च प्रतिग्रहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे अशी पद्धत आहे की ब्राह्मणांनी कधी मागायचं नाही. पण मागायचं नाही याचा अर्थ जी कुठली सत्ता असेल, जो राजा असेल, त्यांनी ब्राह्मणाला कधी मागायची वेळच येऊ द्यायची नाही. त्याच्या गरजा भागतील असं त्याला नेहमी त्यांनी दिलं जाते, त्याला मिळते, ही काळजी सत्तेची आणि राजसत्तेची आणि राजाची असते. आणि ब्राह्मणांनीही काय पाळायला पाहिजे? प्रतिग्रहे. अशा प्रकारे धन घेताना संयत असलं पाहिजे, लोभी नाही. लोभ सोडून द्यायला हवा. हे ब्राह्मणांचं होतं. तर त्या नगरीतले सगळे ब्राह्मण अशा प्रकारे वागणारे होते. पुढे न नास्तिको ना नृतको न कश्चित अबहुश्रुतः नासूयको न चाशक्तो नाविद्वान विद्यते तदा. आता हे वरती ब्राह्मण म्हटल्यामुळे ते आपण इथे अध्यारूढ धरलं तर त्यासाठीही तसंही करू शकतो, किंवा एक सामान्य विधान म्हणूनही घेऊ शकतो की त्या नगरीत कोणीही नास्तिक नव्हता. पण हे पूर्वी येऊन गेलेलं आहे, त्यामुळे आपण आता ब्राह्मणाच्या बाबतीत म्हणूया की वेदांचं प्रामाण्यच मानत नाही. आपल्याला माहिती आहे चार्वाक हा असा विद्वान होता की जो वेद प्रामाण्य मानत नव्हता, यज्ञसंस्थेवर विश्वास नव्हता. यज्ञातनं तुम्ही काही कृती केली तर फळ मिळेल याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे कोणीही ब्राह्मण तिथे नास्तिक नव्हता. तसाच पुन्हा न अनृतकः. ऋत म्हणजे खरं बोलणारा. ऋत ही वेदातली कल्पना आहे, ज्यांनी अतिशय महत्वाची कल्पना आहे की अशी कुठली तरी एक ती शक्ती, असं कुठलं तरी तत्व आहे ज्यामुळे सगळं जग व्यवस्थित चालतं. ते जर आपण तो जर तोल सांभाळला नाही मनुष्याने तर काय होतं ते आपल्याला माहिती आहे. विमानं कोसळतायत, कॅलिफोर्नियात आगी लागतायत, आणखी कुठे पूर येत आहेत. या सगळ्याच्या मागे आपल्याला दिसतं की कुठेतरी मानवाने निसर्गावर चढाई करण्याचा प्रयत्न केल्यामुळे झालेली दुष्परिणाम आहेत.
तर असा कोणीही ते ऋत न पाळणारा नाहीये. कोणीही निसर्गाच्या काय म्हणायचं त्याला, व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करत नाहीये. किंवा दुसरा अर्थ, नंतर ऋत याचा सत्य असाही अर्थ आला. ऋत आणि नानृत. अनृत म्हणजे खोटं. कोणीही खोटं बोलणारा किंवा खोटं वागणारा नाहीये. तसंच न कश्चित अबहुश्रुत. ब्राह्मणाचं पहिलं विशेषण म्हणजे तो ज्ञानी असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे. त्यांनी बहुश्रुत म्हणजे भरपूर वाचन आणि गुरुकडनं ज्ञान मिळवलेलं असलं पाहिजे. तर कोणीही असा तिथे अबहुश्रुत अविद्वान असा नव्हता. न असूयको, ज्याला असूया नाही तो, म्हणजे ज्याला असूया आहे असा तिथे कोणीही नव्हता आणि ब्राह्मणही नव्हते. भर्तृहरी पुढे म्हणतात की बुद्धारो मत्सरग्रस्ताः, ज्यांना ज्ञान आहे, जे जाणते आहेत, बुद्धारो याचा अगदी शब्दशः अर्थ जाणता, त्यांना एकमेकांबद्दल मत्सर असतो. तसा तिथे कोणालाही नव्हता, कुठल्याही ब्राह्मणाला नव्हता. नच अशक्त, कोणीही अशक्त नव्हता, देहात म्हणजे दैहिक बलांनी सुद्धा किंवा मनोबलांनी सुद्धा. न अविद्वान विद्यते तदा, त्यावेळी तिथे कोणीही एखादा ब्राह्मण न शिकलेला आहे असं कधीही नव्हतं. तसंच न दीनः क्षिप्त चित्तो वा व्यथितो वापि कश्चन कश्चिन नरो वा नारी वा नाश्रीमान नाप्यरूपवान द्रष्टुम शक्यम अयोध्यायाम नापि राजन्य भक्तिमान. आता इथे पुन्हा मगासारखं पालुपद आलं की अयोध्यायाम द्रष्टुम न शक्यम. अयोध्येत हे दिसणंच शक्य नाही. काय काय? दीनः, केविलवाणं आहे कोणी, ज्याच्याकडे काही नाही, ज्याला आपण पिटिएबल म्हणतो, ज्याची दया यावी असा कोणीही नव्हता. न क्षिप्त चित्तः, ज्याचं मन भरकटलेलं आहे असा कोणीही नव्हता. क्षिप्त ह्याचा दुसरा अर्थ, ज्याचं मन वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे, म्हणजे जो एकाग्र नाहीये असाही कोणी तिथे नव्हता. व्यथितो वापि कश्चन, म्हणजेच आपल्याला न कश्चन व्यथितः द्रष्टुम शक्यम, कोणीही दुःखी आहे, वेदना ज्याला होत आहेत असा कोणीही तिथे नव्हता. कश्चित नराहा वा नारी वा. आता वरती आपण दीनः, क्षिप्तचित्तः, व्यथितः हे आपल्याला माहिती आहे सगळी पुल्लिंगी प्रथमेची एकवचनं आहेत. म्हणून मग आता कवी स्पष्ट करतायत की कोणीही पुरुष सुद्धा किंवा स्त्री सुद्धा, नराहा वा नारी वा, ते कसे नव्हते? न अश्रीमान. श्री म्हणजे आपण आता श्री म्हणजेच लक्ष्मी समजतो, पण वेदामध्ये जर पाहिलं तर श्री म्हणजे कुठलंही, ह्याच्यात अशी कल्पना आहे की श्रू धातू आहे, आणि श्रू धातू म्हणजे भाजून घेणं. भाजून घेणं म्हणजे ज्याच्यावर अग्नीचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे श्री म्हणजे अतिशय सुसंस्कृत अशी कुठलीही गोष्ट. मग श्री म्हणजे धन येतं, दूध येतं, प्राणी येतात वेदामध्ये, आणि नंतर सौंदर्य येतं आणि लक्ष्मी पण, असे त्याचे अर्थाचे विकास झालेले दिसतात. तर कुठल्याही पुरुष किंवा कुठलीही नारी तिथे अश्रीमान, म्हणजे ज्यांच्याकडे अशी श्री नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या उत्तम गोष्टी नाहीत असं दिसणंच अशक्य आहे तिथे अयोध्येमध्ये. आणि न अपि अरूपवान, शिवाय कोणीही ज्याला रूप नाही, म्हणजे जो कोणी कुरूप आहे असा कोणी दिसणं शक्य नाही. कुरूप या अर्थी आपण दुसरा एक शब्द वापरतो, विद्रूप. मराठीची एक गंमत आहे, आपण मागे पण पाहिलं होतं. कुरूप ह्याच्यात तर कु हा वाईट या अर्थाने येतो, प्रत्यय उपसर्ग, ज्याचं वाईट रूप आहे तो. विरूपमध्ये तीच कल्पना आहे, ज्याचं विकृत म्हणजे नेहमीसारखं नाही असं रूप आहे तो विरूप. आता संस्कृतात हा शब्द विरूप म्हणून येतो, पण मराठीला थोडा एक शब्दांना धक्का दिला की ते जास्त संस्कृत आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे मराठीत काय केलं त्यांनी? विद्रूप केलं त्या शब्दाला. त्यामुळे विरूप हा शब्द मराठीत विद्रूप होऊन येतो. तर असा कोणीही तिथे विरूप नव्हता किंवा विद्रूप नव्हता, दिसणंच शक्य नव्हतं. आणि पुढचा शब्द आहे न अपि राजन्य भक्तिमान.
मगाशी जर असं आपण सैरलुब्ध पाहिलं तशीच इथे गल्लत होण्याची शक्यता असते. राजन्य म्हणजे क्षत्रिय आणि भक्तिमान म्हणजे जो अतिशय भक्ती करतो तो. त्यामुळे कोणी जर इथे म्हटलं राजन्य भक्तिमान न अपि द्रष्टुम शक्यम, की राजन्य आणि भक्तिमान म्हणजे भक्ती असलेला राजन्य, देवावर भक्ती असलेला क्षत्रिय दिसणं अशक्य. ही पूर्णपणे चुकीचा समास होईल तो. इथे काय आहे अपेक्षित? राजनी अभक्तिमान. म्हणून संधी सोडवताना फार काळजी घेऊन संदर्भानुसार सोडवावा लागतो. त्याचं हे दुसरं उदाहरण आलं. म्हणजे असा एकही माणूस तिथे दिसणं अशक्य आहे जो राजावर ज्याची भक्ती नाहीये. राजनी हे राजन शब्दाचं सप्तमीचं एकवचन आहे. ज्याच्यावर भक्ती करायची त्याची सप्तमी होते. त्यामुळे राजावर ज्याची भक्ती नाही असा एकही माणूस नव्हता. म्हणजे सगळेजण राजाशी एकनिष्ठ होते, हे त्याच्यात सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. वर्णेषु अग्र्य चतुर्थेषु देवतातिथी पूजकाः दीर्घायुषः नराः सर्वे धर्मं सत्यंच संश्रिताः. सर्वे नराः ते कसे होते? दीर्घायुषी होते. का? त्याच्यातनं सुचवायचे काय? आरोग्यासाठी जे सगळे नियम आहेत ते उत्तमपणे पाळणारे होते. तसेच सगळे कसे होते? धर्म आणि सत्य, धर्मम सत्यमच संश्रिताः म्हणजे धर्माचं आणि सत्याचा आश्रय घेणारे, म्हणजे धर्माने आणि सत्याने वागणारे होते. कोण कोण? वर्णेषु अग्र्य चतुर्थेषु. आता इथे समासामध्ये थोडी अडचण आहे. अग्र्य चतुर्थेषु, अग्र्य म्हणजे जे पुढे असतात ते, म्हणजे अग्र म्हणजे टोक. जसं मुख आहे, मुख म्हणजे समोर जे पटकन दिसतं ते, आणि मुखवरनं मुख्य शब्द झाला म्हणजे प्रमुख. तसं अग्र्य म्हणजे जे पुढे असतात ते म्हणजे महत्वाचे. तर आता अग्र्य चतुर्थेषु म्हटलं तर महत्वाचे 4 अशा वर्णांमध्ये, पण वर्ण 4च आहेत, ते 4ही महत्वाचे होतात. तर इथे त्याच्यात असं दुसरा अर्थ असा होतो की 4 वर्णांमध्ये जे प्रमुख आहेत ते म्हणजे पुन्हा ब्राह्मण. तर ते त्यांच्यातले ब्राह्मणांमध्ये सगळे देवता आणि अतिथी यांचं पूजन करणारे होते आणि दीर्घायुषी आणि धर्म आणि सत्याचे पालन करणारे होते. असं का मी म्हटलं की तो ब्राह्मण असंच का धरायला पाहिजे? कारण पुढच्या श्लोकात क्षत्रपासून सुरुवात होते. म्हणून इथे 4ही वर्णांचं असं न घेता अग्र्य वर्णाचं इथे वर्णन आहे. चतुर्थेषु वर्णेषु अग्र्यः असं घ्यायला लागतं. पुढचा श्लोक बघूया. क्षत्रम ब्रह्ममुखम चासीत वैश्याः क्षत्रम अनुव्रताः शूद्राः स्वधर्मनिरताः 3 वर्णान उपचारिणः. ब्रह्म आपण पाहिलं. ब्रह्म म्हणजेच ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मत्व, ब्राह्मणत्व. आता क्षत्रम म्हणजे क्षत्र हे तत्व, म्हणजे क्षत्रिय हे लोक. ते कसं होते? ब्रह्ममुखम आसीत. त्यांचं मुख म्हणजे त्यांची दिशा नेहमी ब्राह्मणाकडे असायची, ब्रह्माकडे असायची. ते जसे वागतात तसं वागावं अशी त्यांची इच्छा असायची. हे आपल्याला आजही दिसतं की विद्वान जसा वागतो, सुसंस्कृत माणूस जसा वागतो तसं सगळ्यांना वागायची इच्छा असते आणि ही समाजातली आदर्श स्थिती असते. त्यामुळे अयोध्येत तसं आहे. आणि इथे ब्राह्मण हे मी जातीवरनं म्हणत नाही. संस्कार आणि विद्या ज्याच्याकडे आहेत तो कुठलाही माणूस तो ब्राह्मण आहे, ही कल्पना इथे आहे. तर त्यामुळे क्षत्रिय लोक अशा ब्राह्मणाला मानणारे होते. त्याप्रमाणेच वैश्याः क्षत्रम अनुव्रताः. वैश्य म्हणजे व्यापार करणारे लोक, व्यापारी लोक, ते क्षत्राच्या प्रमाणे वागायचे. क्षत्रम अनुव्रताः ज्यांचं वागणं, ज्यांची व्रत, ज्यांचं वर्तन हे क्षत्राप्रमाणे क्षत्रियांना अनुकूल होईल असं होतं. कारण क्षत्रिय म्हणजे राजा जो आहे, जे क्षत्रिय आहेत त्यांना पैशाचं बळ लागतं. ते पैशाचं बळ कुठून मिळतं? व्यापारातनं, शेतीतनं मिळतं.
व्यापार आणि शेती हे पशुपालन, व्यापार, शेती हे कोणाची कर्म आहेत? ही वैश्यांची आहेत. त्यामुळे त्यांनी आपण क्षत्रियांना म्हणजे राजांना अनुकूल असू अशा पद्धतीने त्यांचं वर्णन पाहिजे. तसे सगळे तिथे अयोध्येतले होते. पुढे शूद्रांचं वर्णन आहे. शूद्र हा चतुर्थ वर्ण. एक लक्षात घ्यायला पाहिजे, रामायणात किंवा महाभारतातही शूद्रांना कमी लेखलेलं नाही. एक फक्त विशिष्ट काय म्हणायचं त्याला, शारीरिक कर्म करणारे ते शूद्र एवढ्या अर्थाने फक्त ती एक तो वर्ग मानलेला आहे. महाभारतात तर राजाच्या सभेत एक शूद्र पण असावा निर्णय घ्यायला असं सांगितलेलं आहे शांती पर्वात. तर त्यामुळे तिथले जे शूद्र लोक होते ते सगळे स्वतःच्या धर्माचं पालन करणारे होते. स्वधर्म निरताः. निरत हा शब्द नि अधिक रम म्हणजे रममाण असणं, त्याच्यात मग्न असणं याचं भूतकालवाचक विशेषण आहे. आणि आणखीन काय करायचे शूद्र लोक? त्रीन वर्णान उपचारिणः. वरचे जे 3 वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य त्यांच्या जवळ असायचे. अगदी शब्दशः अर्थ उपचर म्हणजे बरोबर वागायचे, बरोबर असायचे, म्हणजे त्यांची सेवा करायचे किंवा त्यांच्या आवश्यक ती कृत्य करायचे. सा तेन इक्ष्वाकुनाथेन पुरी सुपरिरक्षिता यथा पुरस्तात मनुना मानवेंद्रेण धीमता. पुन्हा आता सुरुवात जिथनं आपण केली 4थ्या श्लोकातनं तीच कल्पना इथे परत आलेली दिसते की पुरस्तात म्हणजे खूप पूर्वी, मनुना मानवेंद्रेण धीमता, अतिशय बुद्धिमान अशा मनुराजाने, मानवांचा इंद्र म्हणजे राजा, मनुराजाने जसं पालन केलं होतं सबंध जग 3 लोकांचं, तथा तेन इक्ष्वाकुनाथेन. आता इथे पुन्हा आपल्याला लक्षात येतं कर्मणी आहे वाक्यप्रयोग. इक्ष्वाकूंचा नाथ म्हणजे इक्ष्वाकू राजा, इक्ष्वाकू कुळातला जो राजा होता त्या इक्ष्वाकुनाथाने या पुरीचं, या नगरीचं म्हणजे अयोध्येचं, इथे काय विशेषण आलं, इथे काय आलंय ते विशेषण सुपरिरक्षिता. मगाशी परिरक्षिता होती, मनुना परिरक्षिता. इथे परी म्हणजे संपूर्णपणे, उत्तमपणे हे तर आलंच, पुन्हा आणखीन सु हा उपसर्ग लावलाय की योग्य प्रकारे, उत्तमपणे, चांगल्या प्रकारे ज्यांनी तो आपल्या पुरीचं रक्षण करत होता. योधानाम अग्निकल्पानाम पेशलानाम अमर्षिणाम संपूर्णा कृतविद्यानाम गुहा केसरीणाम इव. अगदी वेगळी कल्पना या नगरीबद्दल आता केलेली आहे. ती नगरी कशी आहे? गुहा इव, एखाद्या गुहेसारखी आहे. कुणाची गुहा? केसरीणाम गुहा. केसरी ज्याला केसर म्हणजे आयाळ आहे, केस आहेत, तो केसरी म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंह. एखादी अशी सबंध सिंहांनी संपूर्ण सगळे सिंह जिथे एकत्र आहेत अशी गुहा असावी, तशी ही नगरी म्हणजे योधानाम अग्निकल्पानाम, म्हणजे अग्नीसारखे जे प्रखर आहेत, पराक्रमी आहेत, ज्यांचं तेज आहे, अशा योद्ध्यांनी, पेशलानाम म्हणजे जे विद्वान आहेत, आपापल्या, पेशल म्हणजे प्रवीण, आपापल्या विषयात प्रवीण आहेत, आणि अमर्षिणाम म्हणजे जे निश्चयी आहेत, ज्यांना इकडे तिकडे काही सोसवत नाही झालेलं, निश्चयी आहेत, आणि जे कृतविद्य आहेत म्हणजे ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, अशा लोकांनी ती नगरी भरलेली होती. सगळे लोक त्यातले असे होते, जशी एखादी गुहा असावी ना, की त्याच्यात सगळे सिंहच असावेत, की मदोन्मत्त हत्तींना सुद्धा ताळ्यावर आणणारे सिंह, तशा या नगरीत हे सगळे लोक होते. कांबोज विषये जातैः बाह्लिकैश्च हयोत्तमैः वनायुजैः नदीजैश्च पूर्णा हरिहयोपमैः. माणसांचं वर्णन झालं, आता ते प्राण्यांचं वर्णन करतात. कसे होते? हयोत्तम. हय म्हणजे घोडा, हयवदन म्हणजे माहिती आहे, हयवदन हे विष्णूचं नाव आहे. त्याच्या एका अवतारात त्याला घोड्याचं शिर
एका अवतारात घोड्याचं शिर आहे विष्णूला, म्हणून त्याला हयवदन म्हणतात. तसे बाल्हिक देशात जन्माला आलेले, बाल्हिक म्हणजे आता ज्याला आपण बाल्कन म्हणतो, म्हणजे मध्य आशियातला भाग, तिथले अरबी घोडे प्रसिद्ध आहेत. अशा बाल्हिक देशात जन्माला आलेले उत्तम घोडे, त्यांनी पूर्ण ती नगरी अशा घोड्यांनी पूर्ण होती, परिपूर्ण होती. आणि बाल्हिक हे घोड्यांचं विशेषण आणि कांभोज विषय आहे. म्हणजे कांभोज या विषय म्हणजे प्रदेश, इथे त्या प्रदेशात जे जन्माला आले तशा बाल्हिक अरबी घोड्यांनी ती पूर्ण होती. आणखीन कुठले होते? वनायुजयी, वनायू नावाच्या प्रदेशात जन्माला आलेले घोडे. नदी जैश्च, नदीच्या काठावर म्हणजे सिंधू नदी असणारी, सिंधू नदीच्या काठचे घोडे ते सैंधव, त्यामुळे सैंधव हा घोड्याला एक पर्यायी शब्दच आहे, तिथले घोडे. आणि हरिहयोपमयी, हे सगळे घोडे कसे होते? साधे सुधे नव्हते. हरी म्हणजे इंद्राच्या, किंवा हरी म्हणजे इंद्र होतो, विष्णू होतो, त्यांच्या घोड्याप्रमाणे, त्यांच्या घोड्यांसारखे होते. म्हणजे देवाच्या घोड्यांसारखे अतिशय उत्तम अशा घोड्यांनी ती नगरी परिपूर्ण होती. आता घोड्यांचं झालं, आता पुढे हत्तीचा. विंध्य पर्वतजैर मत्तैः पूर्णा हैमवतैरपि मदान्वितैः अतिबलैः मातंगैः पर्वतोपमैः. यातला हत्ती या अर्थी शब्द आहे मातंग. आता अयोध्या नगरी मातंगैः पूर्णा आसीत, म्हणजे तिथे भरपूर हत्ती होते, हत्तींनी ती परिपूर्ण होती. ते हत्ती कसे होते? विंध्य पर्वतजैः, विंध्य पर्वतात जन्माला आलेले, विंध्य पर्वताच्या आसपास जन्माला आलेले. मत्तैः, जे अतिशय मदोन्मत्त होते, सामर्थ्यवान होते. हैमवतै अपि, हिमवत म्हणजे हिमालय, हिमालयावर जन्माला आलेले होते, हिमालय प्रांत, हिमालयाच्या आसपासचे होते. आणि वरती मत्त म्हटलं त्याच अर्थाने मदान्वितैः, जेव्हा हत्ती वयात येतो त्यावेळी, किंवा जेव्हा तो माझावर आलेला असतो तेव्हा त्याच्या गंडस्थळावरनं एक प्रकारचा रस वाहतो, त्याला मद असं नाव आहे. तर ते अशा प्रकारे माझावर आलेले असतात. आणि अतिबलयी, अतिशय बलवान, सामर्थ्यशाली. आणि पर्वतोपमयी, एक एक हत्ती एवढा मोठा की दुरून वाटावं एखादा डोंगरच आहे. अशा मातंगांनी, अशा हत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती. आणि जिथे इतके हत्ती घोडे आहेत त्यांचं पालन होतं, ती नगरी किती श्रीमंत असेल. आपण या अर्थी गजांत लक्ष्मी, म्हणजे एवढी संपत्ती की जिथे हत्तींचं सुद्धा पालन करता येतं, अशी ती गजांत लक्ष्मी. त्यामुळे याच्यात नगरीची संपत्ती सांगितली आहे आणि उपलब्धी पण सांगितली आहे हत्ती घोड्यांची. अंजनादपि निष्क्रांतैः वामनादपि च द्वीपैः मंद्रैः भद्रमृगैः मृगमंद्रैश्च सापुरी. सापुरी पूर्ण, हे अध्यारूत आहे. ती कशा कशाने पूर्ण होती? ज्याच्यानी पूर्ण त्याची तृतीय आहे. अंजनादपि निष्क्रांतैः, अंजन ह्या पुन्हा एखाद्या प्रदेशाचं नाव आहे, तिथून आलेल्या. वामनादपीच निष्क्रांतैः, वामन या भागातून आलेल्या. द्वीपैः, मगाशी मातंग हा हत्तीला शब्द होता, इथे द्वीप हा शब्द आहे. बेट या अर्थाने जो शब्द येतो तो द्वीप आहे बर का, आणि हा द्वीप आहे. द्वीप म्हणजे द्विही पाती इति द्वीपहा, जो दोनदा पितो. हत्ती काय करतो? पहिल्यांदा सोंडेत पाणी घेतो, त्यामुळे तो जणू काही सोंडेने एकदा पितो आणि मग सोंड तोंडात घालतो आणि पाणी आत घेतो, त्यामुळे तो दोनदा पाणी पितो. अशा अर्थाने त्याला द्वीप असं म्हणतात. तर या अंजन भागातनं, वामन इथून आलेले जे हत्ती आहेत ते, त्याचप्रमाणे भद्रमंद्र जातीचे, ही सगळी जातींची नावं आहेत. हे कोणाची शेपूट लहान असेल, मोठी असेल, कोणाचे कान वेगवेगळे असतात, याच्यावरनं त्या जाती ठरतात. त्या नेमक्या काय आहेत हे आपल्याला आज सांगणं कठीण आहे, पण अशा अनेक जातींची म्हणजे पुन्हा समृद्धी आहे.
भद्रमंद्र जातीचे, भद्रमृग जातीचे, मृगमंद्र जातीचे अशा अनेक हत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती. नित्यमत्तैः सदा पूर्णा नागैः अचल सन्निभैः सा योजने च द्वे भूयः सत्यनामा प्रकाशते. आता मूळ वाक्य काय झालं? सा सत्यनामा प्रकाशते. सा म्हणजे ती पुरी, म्हणजे अयोध्या नगरी. आता अयोध्या नगरीचा अर्थ काय? अयोध्याचा अर्थ काय? योद्ध्या म्हणजे जिच्या, युद्ध धातूपासून हे विशेषण योद्ध्य, स्त्रीलिंगी झालं योद्ध्या, म्हणजे जिच्याशी युद्ध करणं आणि युद्ध करून जिंकून घेणं अगदी सहज शक्य आहे. अयोध्या म्हणजे जिच्याशी युद्ध करण्याचा विचारही करता येत नाही, म्हणजे तिला हरवणं तर बाजूलाच, पण युद्ध करण्याचा विचारही जिच्या बाबतीत करता येत नाही, अशी अयोध्या. म्हणून म्हटलंय ती नगरी सत्यनामा प्रकाशते, आपलं नाव सार्थ करते आहे. आता प्रकाशते, विराजते याचा अर्थ तळपणे, तेजाने शोभून दिसणे असा होतो. पण हा प्रत्येक वेळी तोच अर्थ असतो असं नाही. जेव्हा आपण श्रेष्ठ लोकांसाठी वापरतो, म्हणजे एखादा माणूस खुर्चीवर बसतो, हेच महाराज आसनावर विराजमान झाले असं म्हणतो. त्यामुळे आदराने वापरायचं क्रियापद असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे अशी ती अयोध्या नगरी आपलं नाव सार्थ करत तिथे तळपत होती, म्हणजे तिथे होती, अशी ती अयोध्या नगरी होती. आणि कशी? द्वे योजने भूयः. एक योजन म्हणजे साधारण 8-9 मैल, तर अशी 16-17 मैलाचा तिचा विस्तार होता. आणि ती नित्यमत्तैः अचल सन्निभैः नागैः सदा पूर्णा, म्हणजे सतत तिच्यात नेहमीच माझावर असलेले, म्हणजे अतिशय बलवान आणि कुठेही टक्कर घ्यायला सज्ज असे नाग म्हणजे हत्ती. नाग याचे अनेक अर्थ आहेत. नाग इथे याचा अर्थ हत्ती. आणि ते कसे? अचल सन्निभ. निभा म्हणजे प्रकाशणे, भा म्हणजे प्रकाशणे, निभा म्हणजेही प्रकाशणे म्हणजेच दिसणे. आणि सन्निभ म्हणजे कशाच्या तरी सारखं दिसणे. त्यामुळे जे पर्वतासारखे दिसत आहेत असे हत्ती आणि नेहमी जे माझावर आलेले आहेत अशा हत्तींनी परिपूर्ण असलेली ती नगरी 2 योजन विस्ताराची आपलं नाव सार्थ करत होती. ताम सत्यनामाम दृढतोरणार्गलाम गृहैः विचित्रैः उपशोभितां शिवाम पुरीम अयोध्याम नृसहस्रसंकुलाम शशासवै शक्रसमो महीपतीः. वृत्त बदललं इथे, तुमच्या लक्षात आलेलं असणार. आणि नेहमी सर्गाच्या शेवटी वृत्त बदललेलं असतं, त्यामुळे हा सर्गातला शेवटचा श्लोक आहे. तर आता इथे ताम, अयोध्याम, पुरीम ह्या सगळ्या द्वितीयची एकवचनं आहेत. शशास म्हणजे शासन करत होता, या धातूचं ते कर्म आहे. कर्ता आहे महीपती. तो राजा म्हणजे अर्थातच दशरथ त्या अयोध्या नगरीवर राज्य करत होता. तो कसा आहे राजा? शक्रसमः विशेषण. शक्र म्हणजे इंद्र, इंद्राप्रमाणे असलेला तो राजा त्या नगरीवर राज्य करत होता. आता ज्या सगळ्या द्वितीयची एकवचनं आहेत ती त्या अयोध्या नगरीची विशेषण आहे. कशी होती ती अयोध्या नगरी? पुरीम अयोध्याम सत्यनामा, वरती म्हटलं त्याप्रमाणे जी आपलं नाव सार्थ करत होती, कोणालाही जिंकायला कठीण होती. दृढ तोरण अर्गलाम, जिथे अतिशय दृढ म्हणजे पक्क्या कमानी, आणि अर्गला म्हणजे काय म्हणतो आपण, अडसर, म्हणजे प्रवेशद्वार होती आणि त्याला अडसर होते आणि ते पटकन कोणाला तोडता येतील असे नव्हते. अर्गलाम. आणि याच्यावरनं मराठीत शब्द आलेला तुम्हाला चटकन पटेल, अडगळ, म्हणजे जी नेहमीच्या कार्यात अडचण निर्माण करते. हे कुठलीही कुलूप हे आपल्याला प्रवेशाला बंदी करतं ना, त्यामुळे आपला मार्ग सुकर होत नाही. पण इथे अर्गला हे चांगल्या अर्थाने, कुलूप या अर्थी म्हणजे अडसर, शत्रूला येण्याला अडसर ह्या अर्थाने आहे. आणि अशी तिच्या कमानी आणि अर्गला या अतिशय मजबूत होत्या. तशीच ती कशी होती? शिवाम, अतिशय पवित्र होती. आणि विचित्रैः गृहैः उपशोभिताम,
मराठीतला विचित्र आणि संस्कृतमधला विचित्र हे दोन्ही वेगळे आहेत. उत्तम, विचित्र म्हणजे सुंदर, चित्र म्हणजेही सुंदर, विचित्र म्हणजे विशेषण चित्र म्हणजे विशेष सुंदर. अतिशय सुंदर अशा घरांनी ती सजलेली होती. आणि कशी होती? नृसहस्र संकुलाम. संकुल म्हणजे गजबजलेली, चांगल्या अर्थाने. सहस्र, आता मगाशी आपण म्हटलं हजारो माणसांनी गजबजलेली. हजारो म्हणजे अगदी हजार नसतील, भरपूर माणसांनी, म्हणजे जिथे ओस नाही पडलेली, जाती जागती नगरी आहे, जिथे माणसांचा वावर आहे, अशी ती नगरी. त्या नगरीवर तो राजा राज्य करत होता. पुढचा 7व्या सर्गाकडे जाऊया. नगरीचं वर्णन झालं, राजाचं झालं, तिथले प्राणी कसे होते ते झाले. प्राणी म्हणजे मुख्य 2, हत्तीदळ आणि गजदळ. आता त्याचे अमात्य कसे आहेत, ही सगळी राज्याची संपत्ती असते, राज्याची अंग असतात. अष्टौ बभूवुर्वीरस्य तस्या मात्या यशस्विनः शुचयश्च अनुरक्ताश्च राजकृत्येषु नित्यशः. तस्य वीरस्य अमात्याः अष्टौ बभूवुः. लक्षात आलं? बभूवुः भू या धातूचं आहे, परोक्ष भूतकाळाचं अनेक वचन, बहुवचन. त्या वीर म्हणजे राजाला आध्यारुते 8 अमात्य होते. कसे होते? यशस्विना, अतिशय कीर्तिमान. यशस्वी म्हटलं तरी चालेल, काही वेळेला यशस्वी या अर्थाने येतो, पण संस्कृतमध्ये साधारणपणे यश म्हणजे कीर्ती. शुचयः, अतिशय पवित्र आचरणाचे होते. अनुरक्ताश्च, राजकृत्येषु अनुरक्तः. अनु अधिक रंज म्हणजे रस घेणारे, रंज म्हणजे रस घेणारे, रंग, रक्त. अनुरक्त म्हणजे रस घेणारे होते. कशात? राजकृत्येषु म्हणजे कधीही कंटाळा नव्हता, नित्यशः नेहमी रोजच्या सगळ्या राजकृत्यांमध्ये त्यांना रस होता, असे ते सगळे अमात्य होते. आता पुढच्या श्लोकात त्यांची नावं सांगतायत कवी. दृष्टीही, जयंतः, विजयः, सिद्धार्थः, अर्थसाधकः, अशोकः, मंत्रपालश्च, सुमंत्रः च अष्टमः अभवत्. सोपं आहे. पहिला दृष्टी, पहिले अमात्य दृष्टी, त्यांचं नाव दृष्टी. दुसरे जयंत, तिसरे विजय, चौथे सिद्धार्थ, मग अर्थसाधक, मग अशोक, मग मंत्रपाल, आणि 8वे अमात्य होते सुमंत्र. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, मराठीत आपण त्यांना सुमंत म्हणतो. थांब सुमंता थांबविरे रथ, हे गीत रामायणातलं गीत प्रसिद्ध आहे. पण संस्कृतात मात्र ते सुमंत्र म्हणजे जे अतिशय उत्तम प्रकारे मंत्र म्हणजे सल्ला देतात, ते सुमंत्र आहेत. ऋत्विजौ द्वौ अभिमतौ तस्यास्तां ऋषी सत्तमौ वसिष्ठो वामदेवश्च मंत्रिणश्च तथापरे. तसंच तस्य म्हणजे तस्य राज्ञः द्वौ ऋषी सत्तमो ऋत्विजौ आस्ताम. आस्ताम हे असं धातूचं द्वितीया प्रथमेचं द्विवचन झालं, कमी येणारं रूप आहे. त्या राजाच्याकडे 2 ऋत्विज होते. आणि ते कसे होते? ऋषी सत्तमो, सत म्हणजे चांगले, सत्तम म्हणजे अतिशय चांगले, असे 2 ऋषी होते. त्यांची नावं सांगतायत, वसिष्ठ आणि वामदेव. आणि असंच अमात्य झाले, 2 ऋषी झाले, ऋत्विज झाले. आपल्याला माहिती आहे ब्राह्मण हे राजपुरोहित असतात, त्याचप्रमाणे इतर अनेक मंत्री तिथे होते त्या दरबारात. आणखी कोण कोण होतं? श्रीमंतश्च महात्मानः शास्त्रज्ञा दृढविक्रमाः कीर्तिमंत प्रणिहिता यथावचनकारिणः. हे सगळे लोक, किंवा नुसतंच वरच्या श्लोकातल्या शेवटच्या भागाकडे घेतलं तर अपरे मंत्रिणः, तिथले अपरे मंत्री म्हणजे इतर सगळे जे मंत्री होते ते कसे होते? श्रीमंतः, पुन्हा श्री, ज्यांच्याकडे श्री आहे म्हणजे उत्तम गोष्टी आहेत, संपत्ती आहे, असे होते. महान आत्मे म्हणजे महान व्यक्ती होत्या त्या. शास्त्रज्ञ, आता इथे शास्त्र याचा अर्थ अर्थशास्त्र घ्यायला पाहिजे, राज्यकारभाराची जाण असणारे होते.
दृढविक्रमाः, अतिशय पराक्रमी होते, कीर्तिमान होते, कीर्तिमंतः. म्हणून वरती यशस्विना तशाच अर्थी कीर्तिमंता, तिथे यश म्हणजे मग यश मराठीतला अर्थ घेता येईल. प्रणिहिता, प्रनिधा, त्याचं प्रणिधा हे क्रियापद होतं, त्याचं प्रणिहित हे भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. म्हणजे ज्यांचं एकाग्र होतं मन, जे काही करू त्याच्यात ते एकाग्र असायचे. आणि यथावचनकारिणः, यथा वचनम अनुक्रम्य वचनम अनुसृत्य यथावचनम, यथावचनम करोति इति यथावचनकारिणः. त्याचे दोन अर्थ करता येतील. जे ते बोलायचे ते सगळं करायचे, हा एक अर्थ झाला. आणि ते राजाचे मंत्री आहेत, त्यामुळे यथा राजवचनम तथा कारिणः, राजा जसं म्हणेल तसं त्याचा अवलंब करून ते कृती करायचे. इथे आज थांबूया.